म्हणजे एक बरोबर. फेज आली होती अशी की मी 1 महिना घरी होते, हम्म, 1 ते 1.5 महिना. हम्म. आणि मला असं आलं की आत्ता काय अमृता, 2012 साली अच्छा. नाटकही नव्हतं, हम्म, कुठलीच मालिका नव्हती. हम्म. आत्ता काय करू मी, आत्ता काय करायचं असतं मुळात. कारण आत्तापर्यंतचे ते मी पहिलं ऑडिशन दिलं, त्याच्यानंतर मी फार ऑडिशनच दिले नव्हते आणि कामातनं कामं कामातनं कामं कामातनं कामं मिळतच गेली. मग आत्ता काय करायचं हे मला कळत नव्हतं. मग मी वळले अभ्यासाकडे की मी MPSC UPSCच्या एक्झाम्स देते. बस झालं, आता इथे काही होत नाहीये, संपलं आपलं, आपण थांबलो. मी ठाणा ईस्टला एक क्लास होता वेद नावाचा, वेद. तर त्यांची काय पॉलिसी होती की तुम्ही 15 दिवस यायचं, फ्री बसायचं आणि मग तू ठरवायचं करायचं की नाही आणि त्याचे काय पैसे असतील ते भरायचे. मी गेले 15 दिवस. मस्त, मला खूप आवडायला लागलं, त्यांची पद्धत आवडायला लागली. आणि मला आता पैसे भरायची वेळ आली आणि मला फोन आला रसिका नामजोशीचा, रसिका देवधर नामजोशीचा. अमृता काय करतेयस? मी म्हटलं अगं मी ना असं असं केलेलं आहे, मी क्लास जॉईन. ती हसायला लागली. ती म्हणते अगं असं नसतं. थोडं थांब. तू या. ह्याला ये, लुक टेस्ट आहे, ऑडिशन पण नाही, लुक टेस्ट आहे, तू ये. म्हटलं अगं मी नाही करत आता काम. तूच सांगितलंस? अरे मी बापरे. सोडून दिलं. ते म्हणतं का किती हा. वेळ घरी आहेस? म्हटलं झाला आता 1-1.5 महिना मी घरी, आता असं नाही होणार ग, मला आता काहीतरी विचार करावा लागेल. ती म्हणते गपचूप ये, मला नको सांगूस तू. म्हटलं अगं खरंच नाही, तू ये, नाही झालं ना तर मग मग पुढचं पुढे. कारण तिनेच केलंच होतं माझं, म्हणजे ऑडिशन आणि जे काही सॉर्ट ऑफ लुक टेस्ट होती. तर ती म्हणाली तू ये, मग ठरव तुला, आता एकदा तर ये. आणि मग मी गेले होते आणि ते अर्थात झालं आणि ती माझी लाईफ चेंजिंग आणि डिसिजन मेकिंग मालिका होती की मला हेच करायचं आहे. हम्म. कारण ती जवळपास 750 एपिसोड कोणती? झाले. माझे मन तुझे माझे झाले, मन तुझे झाली. या. दशमीची. हा. तर तिथे मी ठरवलं की स्वामिनी कॅरेक्टर होतं ना? येस. येस. ओके. हा हा हा. तर त्याने मला खूप जास्त ओळख दिली, खूप जास्त प्लेजर दिलं की मला करायला इतका आनंद आणि मज्जा यायची ते कॅरेक्टर करायला. बापरे बापरे बापरे, म्हणजे खूप आम्ही चालली पण खूप मालिका चालली मालिका. है ना? हो हो हो. आणि मग तिथे मी ठरवलं की मला हेच करायचंय आणि जरी मी थांबावं लागलं तरी मी प्रयत्न याच क्षेत्रात करणार. MPSC UPSC कट केलंस. मी तुझ्या बोललीस ना, मला प्रश्न पडला, एवढा अभ्यास? ठीक आहे, आपलं वाचन चांगलं आहे किंवा लक्षात राहतं, पण एवढा अभ्यास त्यानंतर? कारण मला काही कुठेतरी स्थिरता हवी होती आणि मी ठरवलं नव्हतं तोपर्यंत की मला काय करायचंय. तर मी तेव्हा विचार केला की आत्ता हे वय आहे की मी 30शीत पण आले नव्हते, की असं आलं की आत्ता मला विचार करायला लागेल. यार अमृता, तुला विचार करावा लागेल. कारण MPSC आणि UPSC जे तर त्याचं पण वय असतं. नंतर तू म्हणशील की तू दे, तर तसं नाही होणार ना असं. म्हणून मग मी ठरवलं की हाय आता आत्ता हेच करायचं म्हणून. वा, माझे मन तुझे झाली ही लाईफ चेंजिंग मालिका हो म्हणून मी इथे. हो